मित्रांनो आणि मैत्रिणींनो, कल्पना करा, तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीशी किंवा तुमच्या आवडत्या व्यक्तीशी बोलत आहात आणि अचानक ते नाक मुरडून आपला चेहरा मागे घेतात. कारण तुमच्या तोंडातून येणारी दुर्गंधी किंवा हसताना दिसणारे तुमचे पिवळे दात. किती लाजिरवाणं वाटेल ना? थांबा, ही फक्त लाजिरवाणी गोष्ट नाहीये, तर हा तुमच्या धोक्यात असलेल्या डेंटल हेल्थचा म्हणजेच दातांच्या आरोग्याचा एक सायरन आहे. थोडं जरी थंड किंवा गरम पाणी प्यायलं तरी दातांना झिणझिण्या येतात, दात पोखरले गेले आहेत, हिरड्यांमधून रक्त येऊ लागलंय. मंडळी, संशोधन असं सांगतं की 40 वर्षांनंतर 90% लोक कोणत्या ना कोणत्या दातांच्या समस्येनी त्रस्त असतात. आणि ही फक्त लाजेची गोष्ट नाहीये, तर तुमच्या दातांच्या आरोग्यासाठी हा एक धोक्याचा इशारा आहे. नमस्कार मंडळी, मी आहे डॉक्टर संगीता जाधव. मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये असे अनेक रुग्ण पाहते ज्यांचे दात केवळ त्यांचा हास्यच नाही, तर त्यांचा आत्मविश्वासही हिरावून घेतात. माझ्या 20 वर्षांच्या अनुभवावरून मला एक गोष्ट अगदी स्पष्ट झालीय की टूथपेस्ट, माउथवॉश किंवा महागड्या डेंटल ट्रीटमेंट्स या सर्व गोष्टी फक्त वरवर दातांची स्वच्छता करतात, पण खरी समस्या म्हणजे बॅक्टेरिया आणि कमकुवत हिरड्या तिथेच राहतात. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक जबरदस्त घरगुती दंतमंजन बनवण्याची पद्धत सांगणार आहे, जो तुम्ही फक्त 10 मिनिटात घरच्या घरी बनवू शकता. हा मंजन केवळ दातच स्वच्छ करत नाही, तर त्यांची मुळंही मजबूत करतो, कॅव्हिटीशी लढतो, तोंडाची दुर्गंधी दूर करतो आणि तुमच्या दातांचं एकूण आरोग्य सुधारतो. तर चला, अजिबात वेळ न घालवता हा व्हिडिओ सुरू करूया आणि या दंतमंजनाबद्दल सविस्तर माहिती घेऊया. दातांच्या समस्या कशा सुरू होतात? मंडळी, जेव्हाही आपण एखादा गोड पदार्थ खातो तेव्हा तोंडातले बॅक्टेरिया त्या साखरेसोबत मिसळून त्याचं ॲसिडमध्ये रूपांतर करतात. हेच ॲसिड आपल्या दातांच्या बाहेरील आवरणाला म्हणजेच इनामलला हळूहळू झिजवू लागतं, ज्यामुळे कॅव्हिटीची म्हणजेच कीड लागण्याची सुरुवात होते. याचप्रमाणे जेव्हा दातांवर प्लॅक जमा होतो, प्लॅक म्हणजे दातांवर जमा होणारा पिवळसर तपकिरी रंगाचा थर, जो तुम्ही साधारणपणे दातांच्या आतील बाजूला पाहू शकता. या प्लॅकमुळे काय होतं, तर आपल्या हिरड्या सैल पडू लागतात, त्यातून रक्त येऊ लागतं आणि तोंडातून दुर्गंधी यायला सुरुवात होते. जर हा प्लॅक वेळेवर काढला नाही तर हिरड्या हळूहळू कमकुवत होतात, दात हलू लागतात आणि एक दिवस ते पडून जाण्याची वेळ येते. जर तुम्ही दातांच्या आरोग्यासाठी फक्त टूथपेस्ट वापरून असं मानत असाल की आता सगळं ठीक आहे आणि काहीही करायची गरज नाही, तर तुम्ही पूर्णपणे चुकीचे आहात. कारण सत्य हे आहे की टूथपेस्ट फक्त तुमचे दात स्वच्छ करते, पण तुमची मूळ समस्या दूर करत नाही. मग जेव्हा तुम्ही डेंटिस्टकडे जाता तेव्हा तुम्हाला स्केलिंग, फिलिंग, RCT सारख्या ट्रीटमेंट्स घ्याव्या लागतात, ज्यावर तुमचे हजारो रुपये खर्च होतात आणि काही महिन्यांनंतर तीच समस्या पुन्हा उद्भवते. मग तुम्ही विचार करता की आता करावं तरी काय? तर यावर कायमस्वरूपी उपाय काय? मित्रांनो, याचा उपाय निसर्गाच्या अशा काही अद्भुत आयुर्वेदिक औषधी वनस्पतींमध्ये दडलेला आहे, ज्या तुमच्या दातांना मुळापासून मजबूत करतात, हिरड्या घट्ट करून त्यांची पकड मजबूत करतात आणि तोंडाची दुर्गंधी तसंच हिरड्यांमधून रक्त येण्याची समस्याही थांबवतात. थोडक्यात सांगायचं झालं तर हा एकच मंजन तुमच्या दातांच्या जवळपास प्रत्येक समस्येवरचा सिंगल सोल्युशन म्हणजे एकमेव उपाय आहे. पण याबद्दल जाणून घेण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना आहे का? जर तुम्हाला तुमच्या दातांच्या किंवा इतर कोणत्याही आरोग्यविषयक समस्येसाठी माझ्याकडून पर्सनलाइज्ड ॲडवाईस हवी असेल, तर त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तिथे दिलेला फॉर्म भरा. मी आणि माझी टीम तुम्ही दिलेल्या माहितीचा बारकाईने अभ्यास करू आणि तुमच्यासाठी एक स्पष्ट आणि प्रॅक्टिकल रिपोर्ट बनवून तुम्हाला पाठवू. या सेवेचा माझा एकच उद्देश आहे की तुम्हाला तुमची समस्या समजून घेण्यात आणि ती मुळापासून दूर करण्यात मी मदत करू शकेन. अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि तुमचे डिटेल्स आम्हाला पाठवा. आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू. दंतमंजनाचे साहित्य, इन्ग्रीडियंट्स. चला तर मग पुन्हा आपल्या मुख्य विषयाकडे वळूया. आजचा जो आपला आयुर्वेदिक दंतमंजन आहे, तो बनवण्यासाठी आपण कोणते घटक वापरणार आहोत ते पाहूया. 1. जांभळाच्या बिया म्हणजेच गुठळ्या. जांभळाच्या गुठळीमध्ये पॉलिफिनॉल्स आणि झॅम्बोलिन नावाचे 2 मुख्य अँटीऑक्सिडंट्स असतात, जे बॅक्टेरियाची वाढ रोखून दात किडण्यापासून वाचवतात. 2. जांभळाची पाने. मंडळी, जांभळाच्या पानांमध्ये नैसर्गिक अस्ट्रिंजेन्स आणि व्हिटॅमिन C असतं, जे हिरड्या मजबूत बनवतं, त्यातून रक्त येणं थांबवतं आणि हिरड्यांची दातांवरची पकड घट्ट करतं. 3. त्रिफळा चूर्ण. हे दातांवर प्लॅक जमा होण्यापासून रोखतं आणि हिरड्यांवरील सूज म्हणजेच इन्फ्लमेशन देखील कमी करतं. 4. लवंग. लवंगमध्ये युजिनॉल असतं, जे तोंडाची दुर्गंधी आणि दातांची सेन्सिटिव्हिटी म्हणजेच झिणझिण्या येणं दूर करतं.
5. सेंधे मीठ म्हणजेच रॉक सॉल्ट. हे एक माइल्ड अब्रेसिव्ह म्हणून काम करतं, ज्यामुळे दातांवरचा प्लॅक आणि पिवळसरपणा निघून जातो आणि दातांचा नैसर्गिक पांढरापणा परत येतो. म्हणजेच ही एक पावडर दातांच्या 5 सर्वात मोठ्या समस्यांवरचा रामबाण उपाय आहे. दंतमंजन बनवण्याची कृती. हे मंजन बनवण्यासाठी 2 मोठे चमचे जांभळाच्या बिया म्हणजेच गुठळ्या घ्या. त्या आधी स्वच्छ धुवून कडक उन्हात चांगल्या वाळवा. त्यानंतर त्यांना मंद आचेवर थोडं भाजून घ्या आणि मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून त्याची फाईन पावडर तयार करा. आजकाल तुम्हाला ऑनलाईन किंवा आयुर्वेदिक दुकानात म्हणजेच पंसारीकडे वाळलेल्या जांभळाच्या गुठळ्या सहज मिळतात. जर तुम्ही त्या विकत आणल्या तर हे सगळं करायची गरज नाही. थेट त्या गुठळ्या हलक्याशा भाजून त्याची पावडर बनवू शकता. यानंतर जांभळाची पानं घ्या, ती उन्हात वाळवून त्याची बारीक पावडर करा किंवा बाजारातून सुकलेली पानं विकत आणून ती थेट मिक्सरमध्ये वाटून घेऊ शकता. आता या दोन्ही गोष्टी म्हणजे जांभळाच्या गुठळ्यांची पावडर आणि जांभळाच्या पानांची पावडर एका कोरड्या भांड्यात एकत्र करा आणि त्यात 1 मोठा चमचा त्रिफळा चूर्ण, 1 छोटा चमचा लवंग पावडर आणि 1 छोटा चमचा सेंधे मीठ मिसळा. आता हे सर्व मिश्रण एकजीव करून एका काचेच्या बाटलीत किंवा हवाबंद डब्यात भरून ठेवा. वापरण्याची पद्धत आणि फायदे. हे वापरणं अतिशय सोपं आहे. थोडीशी पावडर हातावर घ्या आणि बोटाच्या किंवा सॉफ्ट टूथब्रशच्या मदतीने आपले दात आणि हिरड्यांवर 2 मिनिटं हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर पाण्याने स्वच्छ चुळा भरून तोंड धुवून घ्या. 1. हा मंजन वापरल्यावर तुम्हाला तोंडात एकदम फ्रेश आणि कूलिंग म्हणजेच थंडगार वाटेल. 2. ब्रश करताना हिरड्यांमधून जे रक्त यायचं ते हळूहळू कमी होईल. 3. दातांवरचा पिवळपणा आणि चिकटपणा ज्यामुळे तुम्हाला लाजिरवाणा वाटायचं तो पूर्णपणे निघून जाईल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तोंडाची दुर्गंधी. ज्या गोष्टीमुळे सर्वात जास्त लाज वाटायची ती दुर्गंधी या मंजनामुळे आश्चर्यकारकरित्या दूर होईल. जेव्हा तुम्ही 6 ते 8 आठवडे हा मंजन नियमित वापराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुमच्या हिरड्या घट्ट आणि मजबूत झाल्या आहेत आणि दात हलण्याचं प्रमाणही कमी झालं आहे. आणि याचा दीर्घकाळ वापर केल्यास कॅव्हिटी म्हणजेच कीड आणि टार्टरचा धोकाही नैसर्गिकरित्या कमी होईल. महत्त्वाची टिप. सुरुवातीला या पावडरचा दररोज वापर करा, पण जेव्हा तुम्हाला वाटेल की तुमचे दात आता चांगले आणि निरोगी झाले आहेत तेव्हा आठवड्यातून फक्त 2 ते 3 वेळाच याचा वापर करा. तुम्ही सलग 3 ते 4 महिने हा उपाय करू शकता. त्यानंतरही जर तुम्हाला हा तुमच्या रुटीनमध्ये ठेवायचा असेल तर आठवड्यातून फक्त 1 किंवा 2च वेळा याचा वापर करा. दररोज दीर्घ काळासाठी याचा अतिवापर करू नका. निष्कर्ष. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, डेंटल हेल्थ म्हणजे फक्त एक सुंदर हास्य नाहीये, तर तो तुमच्या संपूर्ण आरोग्याचा आणि तुमच्या व्यक्तिमत्वाचा आरसा आहे. आणि ही जामून टूथ पावडर हा केवळ एक घरगुती उपाय नाहीये, तर पुराव्यांवर आधारित एक आयुर्वेदिक उपचार आहे जो तुम्हाला दातांची कीड, हिरड्यांचे आजार आणि लाजिरवाण्या प्रसंगांपासून वाचवतो. मला आशा आहे की आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि तुम्ही हा उपाय एकदा तरी करून पाहाल. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला आणि या उपायाचा फायदा झाला तर हा व्हिडिओ सर्वांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना याची माहिती मिळेल आणि आपल्या या प्रयत्नांना यश मिळून हा मेसेज लोकांपर्यंत पोहोचेल. चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसत रहा, हसवत रहा आणि रोज काहीतरी नवीन शिकत रहा, जेणेकरून तुम्ही कायम निरोगी राहाल.